नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर मी आज भरलेली शिमला मिर्च भाजी करत आहे. त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर सर्वप्रथम मी शिमला मिरचीमधल्या ज्या बिया असतात त्या काढून घेतलेल्या आहेत. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे. त्यानंतर मी खोबरं भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी मसाल्यासाठी भाजलेले खोबरं वाटून घेतलेलं आहे मिक्सरला आणि शेंगदाण्याचा कूट आहे तो पण भाजून घेतला आहे. त्यानंतर कांदा लसूण मसाला, हळद, धना पावडर घेतली, मिरची पावडर घेतली आणि मालवणी मसाला आहे. हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला सगळा मसाला मी शिमला मिर्चमध्ये भरलेला आहे. यानंतर आपण आता भाजीला फोडणी देऊया. त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये कढीपत्ता टाकूया. इथे कढीपत्ता आपला चांगला तडतडला आहे. त्यानंतर जिरे टाकूया, त्यानंतर मोहरी टाकूया आणि त्यानंतर मी लसूण बारीक चिरून किसून घेतलेला आहे, ठेचून घेतलेलं आहे. हे सगळं आपल्याला एकत्र परतून घ्यायचं. त्यामध्ये चिमूटभर हिंग टाकलेले. इथे आपण शिमला मिर्चमध्ये जो मसाला भरलेला होता आणि राहिलेला जो मसाला आहे तो मसाला आपण आता इथं कढईमध्ये परतून घेऊया. त्याला चांगलं थोडं शिजून देऊया त्याला. त्याच्यामध्ये पाणी टाकूया. नंतर पाणी टाकल्यानंतर आपल्याला आपण जी शिमला मिरची भरून घेतलेली आहे मसाल्याने ती आपण एक एक करून यामध्ये टाकूया आणि 10 ते 15 मिनटं शिजायला ठेवूया. बारीक गॅसवर ठेवायची. आणि चवीपुरतं मीठ टाकायचं याला. इथे 10 मिनटं झालेली आहेत. आता आपली जी शिमला मिरची ती आपण पलटून घेऊया. तिला एका साईडने आपली जी शिमला मिरची शिजलेली तर तिला आपण दुसऱ्या बाजूने पण 10 मिनटं शिजवून घेऊया. तर एक एक करत मी सगळी शिमला मिरची उलटी करून घेतलेली आहे, पलटून घेतलेली आहे. तर तिला पण आपण 10 मिनटं शिजून देऊया. बारीक गॅसवर झाकण ठेवायचं आणि चवीपुरतं यामध्ये मीठ टाकलेलं. तसंच यामध्ये मी वरून कोथिंबीर पण कापून टाकलेली आहे. इथे आपली भाजी रेडी झालेली आहे. भाजी तयार झालेली. त्यासोबत काकडी आहे, चपाती, हिरवी मिरची आहे. हिरवी मिरची तळून घेतलेली आहे. तर या जेवायला. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.